नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे निबंधाचं नाव आहे माझी जंगल सफर। जादुई जंगलाची करायची होती मला सफारी, विविध प्राण्यांच्या बघायची होती मला रंगीत न्यारी। सामाई परीक्षा संपली आणि मी घरी आल्याबरोबर आईने आनंदाची बातमी दिली की आपल्या मामाच्या गावी जायचं आहे। मामाच्या गावी गेलो असताना जंगलाची सफर अनुभवायचा वेगळाच अनुभव आला। माझ्यासारख्या शहरात वाढणाऱ्या मुलासाठी हा अनुभव विलक्षणच होता। पहाटे पहाटे मी, माझे भाऊ आणि माझे मामा असा हौशी गोतावळा बाहेरील शिवारातून जंगलाच्या झाडीत शिरला। मामाने हातात काठी घेतली होती। झाडामधून वाट काढत आमची सफर सुरू झाली। मानवी अस्तित्व आणि मानवी वस्तीपासून दूर एका वेगळ्या दुनियेची मला ओळख होत होती। आम्ही शहरात वाढलेली भावंड मात्र पायाखाली येणाऱ्या काटक्यांच्या आवाजानेही दचकत होतो। पण माझे मामा जंगलाशी चांगलेच परिचित असल्याने बिनधास्त वाट तुडवत होते। पक्ष्यांच्या वेगवेगळ्या शिट्ट्या ऐकताना गंमत येत होती, मात्र एक अनामिक भीती सतत जाणवत होती। जंगलातील आतल्या बाजूला झाडांच्या दाटीमुळे फारसा सूर्यप्रकाश पोहोचतच नव्हता। आकाश गायब झाल्यासारखं वाटत होतं। प्रत्येक वर्षी जुने असलेले उंच वृक्ष कधीही पाहिले नाही तेच जंगलाच्या जुनेपणाचा अंदाज देत होते। करवंदाच्या जाळ्या, त्यामध्ये पिकलेली करवंदे पाहून आमच्या तोंडाला पाणीच सुटले। हात घालून पाहताच काट्यांनी आम्हाला बोचकारले। मामाने मात्र सराईतपणे एकही काटा न बोचता अलगद करवंद काढून दिली। एवढा मधुर रानमेवा आम्ही कधीच चाखलाच नव्हता। अचानक पुढ्यातून कोणीतरी टुणकन उडी मारली। मी आणि माझा भाऊ दचकलोच। पाहतो तर काय, आमच्या पुढ्यातून एक ससा उड्या मारत गवतामध्ये दिसेनासा झाला। पुढे मोठमोठी वारुळे पाहून मी मनातून चरकलो। मामाने ही वारुळे मुंग्याची असल्याचे सांगितल्याने हायसे वाटले। ज्या वारुळावर सापाच्या सरपटण्याच्या खुणा असतात त्यांच्या आसपास जायचेही नाही, एवढे मात्र मामाने आवर्जून सांगितले। ही माहिती नव्यानेच आमच्यामध्ये रुजवत होती। जंगलातील अनेकविध पक्षी, त्यांचे आवाज, रंग, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी असा माहितीचा अमूल्य खजिनाच मामांनी आमच्यासमोर उलगडला। त्यातून काही खजिना लुटू असा प्रश्न मनाला पडला होता। खरे जीवन या निसर्गाच्या सानिध्यात दडलेले आहे। माणसांप्रमाणेच या सृष्टीवर इतर प्राण्यांचाही अधिकार आहे। या साऱ्या जंगल प्रवासात माझ्या लक्षात आले की आपली निसर्ग संपदा समृद्ध आहे। तो आपण मान्य केला तर जगण्याची मजा आणखी वाढेल। निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगल सफारीतच घेतला। जंगलात शिरताना घाबरलेला मी मात्र अलीबाबाची गुफा पाहून आल्याप्रमाणे मोठ्या आनंदात घरी परतलो। सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता। त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला। परतीच्या प्रवासात मी अनेक पक्ष्यांचे मनसोक्त फोटो काढले।